आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकानं एका अल्पवयीन मुलाकडून चोरीची दुचाकी आणि 7 मोबाईल हस्तगत केलेत। गुन्हे शाखेचे युनिट 3चे पथक उत्तरनगर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते। यावेळी पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमी मिळाली की अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी व चोरी मोबाईल हँडसेट विकण्यासाठी येणार आहे। या माहितीवरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। त्याच्याकडून जप्त केलेली ॲक्सेस मोपेड चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरली। तसेच KTM RC 15 ही दुचाकी सिंहगड रोड परिसरातून चोरीला गेली। मोबाईल हँडसेट पैकी एका मोबाईल बाबतचा गुन्हा उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं आढळून आले। त्याच्याकडून 1,60,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। अन्य मोबाईल हँडसेट बाबत तपास सुरू आहे। हे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस उपनिरीक्षक महेश कोकाटे, पोलीस अंमलदार शरद वागसे, संजीव कळंबे, केदार आढाव, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, सुजित पवार, प्रतीक मोरे, राजेश्वर चित्ते, गणेश शिंदे, हरीश गायकवाड, राकेश टेकावडे, इसाक पठाण यांच्या पथकानं केली।